100 दिवसात एक बळी गेलाय, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट जाणार आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे बायकोच्या आड लपणारा तो नेता कोण असा प्रश्नही सर्वांना पडलेला आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सहा महिन्यात कुणाची विकेट निघणार? बायकोच्या मागे लपणारा तो नेता कोण? सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ। खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेले आहेत। त्या सरकारवर आणि सत्ताधारी नेत्यांवर संधी मिळेल तिथं टीकास्त्र डागतायत। त्यातच आता सुप्रिया सुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। 100 दिवसात एक बळी गेलाय, आता पुढील 6 महिन्यात आणखी एकाचा बळी जाणार आहे। तो बायकोच्या आड लपतो आणि सर्व उद्योग करतो, असं सुप्रिया सुळे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतायत। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना, तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज माहिती महिने तुम्हाला कळते 6 महिने चालते विकेट निघाली, ॲडव्हान्स नोटीस घेतली, तुम्ही खूप खुश व्हाल। आता आधी बोट धरतो, सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतः तिथे जातच नाही। आता 6 महिने बोललो त्याच्याबद्दल, आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण येतो डरतो, सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोच्या मागे लपून टाकत असतो। अरे म्हणजे तो डबक्याची चोट ते लढवणार, बायकोच्या मागे काय आणि बायको एवढी कर्तृत्वाने चांगलीचा हात बाबा करणार डरतो। अजित पवारांनी बंड केल्यापासून सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। त्यानंतर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसह धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं। त्यानंतर आता सुप्रिया सुळेंच्या रडारवर आणखी एक नेता आलाय। त्यामुळे बायकोच्या आड लपून उद्योग करणारा हा नेता कोण आणि येत्या 6 महिन्यात नेमकी कुणाची विकेट जाणार आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।